आज आहे 26 जानेवारी आणि मी निघालेलो आहे सकाळी सकाळी भायखळ्यामध्ये स्थित असलेल्या हसनाबाद दर्ग्यामध्ये। नमस्कार, मी संतोष सफर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आज आहे 26 जानेवारी, तर सर्वांना रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज सुट्टी होती तर विचार केला की एक नवीन ब्लॉग बनवू। ब्लॉग जो आहे तो खूप विशेष आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे। म्हणजे आपल्याला सर्वांना ताजमहल तर माहितीच आहे, पण हे खूप कमी जणांना माहिती की मुंबईमध्ये पण असा एक मिनी ताजमहल आहे, ज्याला म्हणजे एक दर्गा आहे। त्या दर्ग्याचं नाव आहे हसनाबाद दर्गा। आणि या दर्ग्याची जी वास्तुशैली आहे किंवा जे आर्किटेक्चर आहे, जी बनावट आहे ती हुबेहूब ताजमहलसारखी आहे आणि खूप जबरदस्त असं हेरिटेज आहे हे। आणि हा दर्गा जो आहे हा डॉकयार्ड स्टेशनपासून लगभग 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि या दर्ग्याचं जे बांधकाम आहे, जी वास्तुशैली आहे ही राजस्थानी मार्बलपासून बनवलेली आहे। खूप सुंदर अशी वास्तुशैली आहे, खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे। सध्यात आहे मी सानपाडा स्टेशनमध्ये आणि आपल्याला इथून प्लॅटफॉर्म नंबर 4वरून CST गाडी पकडायची आहे। CST वरून डॉकयार्डला उतरायचं आहे आणि डॉकयार्ड स्टेशनपासून लगभग 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर हा दर्गा आहे। आलेलो आहे मी डॉकयार्डला। तुम्ही डॉकयार्ड स्टेशनला उतरलात ना, तर डॉकयार्ड स्टेशनपासून हसनाबादचा जो दर्गा आहे तो लगभग 3 किलोमीटरच्या आसपास आहे। आणि तुम्ही वॉकिंग पण जाऊ शकता आणि जर तुम्हाला टॅक्सी करायची असेल तर टॅक्सीचा 1 किलोमीटरचा रेट जो आहे तो 12 रुपये आहे। तर आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं जायचं, पण मी रिकमेंड करेल की तुम्ही चालतच जावा, एवढं काय लांब नाही आहे। हसनाबाद दर्गा, माझगाव। हा मुंबईचा ताजमहल माझगावमधील हसनाबाद दर्गा आहे। शाह हसन अलीचा मकबरा म्हणून हा दर्गा ओळखला जातो, जो इराणहून मुंबईत आल्यानंतर आगा खानने बांधला होता। हा तोच आगा खान आहे ज्याचा पुण्यात एक वाडा आहे आणि तिथे गांधीजींच्या अस्थिकलश ठेवल्या आहेत। येथे दिसणारी वास्तुकला अतिशय विलक्षण आहे। मुंबईत अत्यंत दुर्मिळ असलेल्या प्रसिद्ध मुघल शैलीतील एक झलक इथे पाहायला मिळते। मशीद जी आहे ती पूर्णपणे राजस्थानी मार्बलपासून बनवली आहे आणि मशिदीचा वरचा आणि आतील भाग हा खऱ्या सोन्यापासून बनवलेला आहे। शिया समुदायातील नसलेल्या लोकांना या मालमत्तेत प्रवेश करण्याची परवानगी नाही। एक खास आगाखानी संप्रदाय आहे, त्यांनाच या मशिदीत प्रवेश आहे। या समाजाला खोजा समाज असे म्हणतात। हे इराणचे मुस्लिम आहेत। पूर्वी मशीद सर्वांसाठी खुली होती। हे स्मारक पाहण्यासाठी सरकारने ऑन शियांसाठी स्वतंत्र रांगा लावल्या होत्या। नंतर समाजाने निर्णय घेऊन त्यांच्या मालमत्तेवरील सरकारी हस्तक्षेप थांबवला। मशिदीतील लोकांच्या म्हणण्यानुसार स्मारकाचे सामान्यांना नुकसान होण्याच्या भीतीने हे केले गेले, त्यामुळे इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली होती।
मात्र लवकरच ही जागा सर्वांसाठी खुली होऊ शकते या विषयावर समाजाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, परंतु हे स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही अजून या ताजमहलला भेट दिली नसेल तर नक्की या ताजमहलला भेट द्या. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. धन्यवाद.